हरे कृष्ण. मी डॉक्टर तुषार खिरणार, अमृत हॉस्पिटल, पिंपरी. अनेक रुग्ण मला विचारतात, डॉक्टर माझ्या वजनानुसार मी रोज किती प्रमाणात प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट्स आणि फायबर्स घ्याव्यात किंवा कॅलरीज किती मी घेणं आवश्यक आहे. तर आज आपण याच विषयावर थोडक्यात आणि उपयुक्त माहिती जाणून घेऊयात. फक्त कमी खाल्ल्याने किंवा जास्त खाल्ल्याने आपले आरोग्य चांगले राहते असे नाही, तर आपण आपल्या वजनानुसार योग्य प्रमाणामध्ये प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट्स आणि फायबर्स हे घेणे गरजेचे असते. तर चला आपण हे सोप्या पद्धतीने 80 किलोच्या एका व्यक्तीसाठी मॅथमॅटिकल पद्धतीने आपण किती प्रमाणात या गोष्टी घेणं आवश्यक आहे ते समजून घेऊ. तर सर्वप्रथम आपण बघूया प्रोटीन्स. सर्वसाधारण व्यक्तीसाठी की जी रेग्युलर व्यायाम करत नाही, काही तिचं रोजचं डेली रुटीन चालू आहे, त्याला साधारण 1 ग्रॅम पर किलोग्रॅम इतकं प्रोटीन आवश्यक आहे. म्हणजे 80 किलोच्या व्यक्तीसाठी साधारण 80 ग्रॅम प्रोटीन आवश्यक आहे. तर जे नियमित व्यायाम करतात, ॲटलिस्ट चालण्याचा व्यायाम करतात, त्यांना 1.5 ग्रॅम पर किलोग्रॅम इतकं प्रोटीन आवश्यक आहे. म्हणजे साधारण 120 ग्रॅम प्रोटीन इतकं अपेक्षित आहे. तर जे मसल बिल्डिंग करतात, जिममध्ये हेवी एक्सरसाइज करतात, त्यांना 2 ग्रॅम पर डे इतकं प्रोटीन आवश्यक आहे. म्हणजे त्यांना साधारण 160 ग्रॅम प्रोटीनची आवश्यकता आहे. पण आपल्याला दिवसामध्ये किती कॅलरीज लागतात, तर आपल्याला साधारण आपल्या वजनाच्या 25 टाइम्स इतक्या कॅलरीज लागतात. म्हणजे साधारण 80 × 25 दॅट मीन्स 2000 कॅलरीज हे आपण दिवसभरामध्ये सेवन केल्या पाहिजे. फॅट्सचं प्रमाण काढण्यासाठी फॉर्म्युला एकदम सोपा आहे. फॅट हे वेट इंटू 0.5 म्हणजे 80 किलोच्या व्यक्तीसाठी आपल्याला 80 × 0.5 म्हणजे 40 ग्रॅम इतकं फॅट आवश्यक आहे. तर हे फॅट आपल्याला ड्रायफ्रूट, सीड्स, ऑलिव्ह ऑइल, शेंगदाणे आणि फिश याच्यामधनं चांगल्या प्रमाणात चांगल्या क्वालिटीचं मिळू शकतं. फायबर्स हे साधारण आपल्याला 14 ग्रॅम प्रति 1000 कॅलरीज इतके आवश्यक आहे. म्हणजे 80 किलोच्या व्यक्तीला जर 2000 कॅलरीजची आवश्यकता आहे, तर त्यांना साधारण 14 × 2 म्हणजे 28 ग्रॅम फायबर्सची आवश्यकता आहे. हे फायबर्स हे आपल्या इंटेस्टाईनच्या चांगल्या हेल्थसाठी आवश्यक आहे. तसेच आपल्याला पोट चांगल्या प्रमाणात साफ होण्यासाठी, त्याचबरोबर कोलेस्टेरॉल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी पण आवश्यक आहे. हे फायबर्स आपल्याला भाज्या, फळे, त्याच्यानंतर कडधान्य आणि होल ग्रेन्स म्हणजे संपूर्ण धान्य याच्यातनं आपल्याला हे फायबर्स मिळतात. त्यानंतर सगळ्यात आपल्या आवडीचा आणि त्याला भिडणारा विषय म्हणजे कार्बोहायड्रेट्स. तर कार्बोहायड्रेट्स काढण्याचा एक थोडासा फॉर्म्युला कॉम्प्लिकेटेड आहे, तरी आपण एक समजून घेऊ. त्याचा फॉर्म्युला आहे कॅलरीज मायनस प्रोटीन इंटू 4 प्लस फॅट्स इंटू 9 डिवायडेड बाय 4. ते साधारण 80 किलोच्या व्यक्तीसाठी जर 2000 कॅलरीज लागत आहेत, तर त्यांना या फॉर्म्युलानुसार 335 ग्रॅम एवढी कार्बोहायड्रेटची आवश्यकता आहे. आणि कार्बोहायड्रेट हे आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक आहे. हे आपल्या ब्रेन, हार्टचं डायरेक्ट एनर्जी सोर्स आहे. आपण ते अवॉइड करू शकत नाही. जर कार्बोहायड्रेट्स आपण कमी प्रमाणात घेतले तर हायपोग्लायसेमियासारखे सिरियस कंडिशन उद्भवू शकते. हे कार्बोहायड्रेट घेण्यासाठी आपल्याला वरून साखर, गूळ हे खाण्याची आवश्यकता नाही आहे. तर आपण जे रोज खातो ते धान्य म्हणजे ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ यातनं आपल्याला सफिशियंट मात्रेमध्ये कार्बोहायड्रेट मिळून जातात. त्याचबरोबर फळे, भाज्या याच्यामधनं सुद्धा आपल्याला कार्बोहायड्रेट मिळतात. हे कार्बोहायड्रेट वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून मिळतात. म्हणजे दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांमधनं आपल्याला लॅक्टोज स्वरूपामध्ये कार्बोहायड्रेट मिळतात, तर फळांमधनं आपल्याला फ्रक्टोज या माध्यमातून कार्बोहायड्रेट मिळतात. माझं असं म्हणणं आहे की फक्त पोट भरणं पुरेसं नाही, तर शरीराला योग्य प्रमाणामध्ये प्रोटीन, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स आणि फायबर्स मिळणंही तितकेच महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला तुमच्या वजनानुसार आणि तुमच्या जीवनशैलीनुसार जर कस्टमाइज्ड डाएट करून हवा असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला वजन मेंटेन ठेवायचं आहे किंवा वजन कमी करायचं आहे, अशा जर काही हे असेल तर तुम्हाला कस्टमाइज्ड डाएट करून मिळेल. त्यासाठी तुम्ही खालील नंबरवर अपॉइंटमेंटसाठी संपर्क साधू शकता. नमस्कार.